आपला आवाज कोकण 24 तास. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथील पीर बाबर शेख वली बाबांचा वार्षिक उर्स उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. अरे गणेशची का डोळे फुटली त्याच्यात नाही येत पण जास्त नाही. सगळे बाहेर गेले काय करणार नाही ह्या सगळ्या बाहेर गेलायचं आणि आता बाहेर पाठवायचे ना या दरम्यान बाहेर कुठून नेऊया? अरे हो तिकडे नाही होणार इथे काय मिळायचं म्हणून त्या दरम्यान बाहेर पडू लागतात बरोबर असं नाही हे आता बाहेर गेले ना मग तिथे बाहेरचं काम चालू झालं की नाही म्हणजे बाकी लोक आहेत ना त्याला ह्या दरवाज्यात बाहेर पाठवा. हा ही जाऊन त्यांना जाऊन दे. हा चल बाहेर पडते सगळे इकडं बाहेर पडते. कोकणची भूमी ही सुफी संतांची तसेच श्रद्धा आणि परंपरेची भूमी मानली जाते. याच परंपरेचा एक महत्वाचा भाग असलेल्या रत्नागिरी शहराजवळील हातीस येथील सुप्रसिद्ध हजरत पीर बाबर शेख बाबांच्या वार्षिक उर्स मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. बाबर शेख बाबांच्या वार्षिक उर्सच्या निमित्ताने हातीसगाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते. महाराष्ट्राच्या विविध भागातून हजारो भाविक बाबांच्या दर्शनासाठी येथे दाखल झाले होते. उरुसाच्या मुख्य विधीपैकी एक असलेल्या गुसूल विधीने या उत्सवाची विधिवत सुरुवात करण्यात आली. यावेळी दर्गा परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पीर बाबर शेख बाबांवरील अढळ श्रद्धेपोटी केवळ मुस्लिम समाजच नव्हे तर हिंदू बांधवही मोठ्या संख्येने उरुसात सहभागी होतात. यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही हातीस मध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचे आणि जातीय सलोख्याचे दर्शन दिसून आले. हा बोल माणसं आता बोलणार आहात झाला.
भाविकांच्या सोयीसाठी हातीस ग्राम विकास मंडळाने चोख नियोजन केले होते. पिण्याच्या पाण्यापासून ते निवाऱ्यापर्यंत सर्व व्यवस्था करण्यात आली होती. परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त तैनात केला होता. वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी विशेष पथके सज्ज ठेवण्यात आली होती. भाविकांना येण्या जाण्यासाठी कोणतीही अडचण भासू नये यासाठी राज्य परिवहन मंडळाने एसटी जादा बसेसची सोय केली होती. एसटी प्रशासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय अनेक भाविक आपल्या खासगी वाहनांनी दरवर्षीप्रमाणे हजेरी लावत आहेत. उरुसाचे मुख्य आकर्षण म्हणजे दर्गा परिसरात सजलेली मोठी बाजारपेठ. येथे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, मिठाई, खेळणी, फुलांचे हार आणि शोभेच्या वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती. विशेषतः उरुसाची मिठाई खरेदी करण्यासाठी भाविकांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. बच्चे कंपनीसाठी पाळणे आणि खेळांच्या दुकानांमुळे उरुसांमध्ये मोठे चैतन्य निर्माण झाले होते. भक्तिमय संगीत, सुगंधी उदबत्त्यांचा दरवळ आणि भाविकांचा उत्साह यामुळे हातीसचा हा परिसर पुढील काही दिवस गजबजलेला राहणार आहे. दरम्यान फकीर बाबांचे गायन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. रत्नागिरी येथील प्रसिद्ध सामाजिक संस्था संपर्क युनिक फाउंडेशनने बाबांच्या वार्षिक उरुसानिमित्ताने रुग्ण मदत केंद्र सुरू केले होते. तसेच शकील गवाणकर, जमीर खलिफे यांसह या फाउंडेशनचे सर्व प्रमुख मंडळी विनामूल्य भाविकांची सेवा करताना दिसत होती. याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त करीत कौतुक केले. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.